साक्री शहरात निष्पाप नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्याविरोधात भव्य मूक मोर्चा। साक्री शहरात काही दिवसांपूर्वी 7 फेब्रुवारी रोजी मर्डरचा गुन्हा झाल्याप्रसंगी साक्री न्यायालयात आरोपींना दाखल हजर केलं होतं। साक्री नॅशनल हायवे लगत मर्डरचे आरोपी भटू पिंजारी यांचे मामा दोंडाईचा येथील नगरसेवक नबू पिंजारी व साथीदार यांना किरकोळ मारहाण झाली होती। ज्या व्यक्तींनी मारहाण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु निष्पाप असलेल्या लोकांवर गंभीर गुन्हे कलम दाखल झालेत। ज्या लोकांनी तरुणांनी नगरसेवक नबू पिंजारी यांना मारहाण केलेली नाही तरी त्यांच्यावर गुन्हे खोटे दाखल झालेत, ते खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या मुख्य मागणीसाठी साक्री शहरात मूक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी सर्व जमावानं पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं होतं। यावेळी एपीआय अनिल बागुल, पीएसआय प्रसाद रौंदळ, एपीआय किरण बर्गे यांनी नागरिकांची समजूत काढून आम्ही निरपेक्षपणे तपास करून फोटो किंवा व्हिडिओमध्ये मारहाण करणारे व्यक्ती असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कोणावर खोटे गुन्हे चुकीचे गुन्हे दाखल होणार नाही तसं सांगण्यात आलं होतं। गेल्या 2 दिवसापूर्वी दोंडाईचे नबू शेठ यांना कोर्टाच्या बाहेर साक्रीच्या काही आपल्या मुलांनी मारहाण केली आणि निश्चित या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि आम्ही त्याला समर्थन पण करणार। जी घटना झाली, कारण कोणाला कोणत्या कारणावरनं विनाकारण त्यांना हात लावणं हे चुकीचं, जे कायदा आपल्या हातात घ्यायला नाही पाहिजे या मताचे आम्ही पक्के। पण त्याच्यानंतर जे सोशल मीडियाला व्हायरल झाली, व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी एक गुन्हा दाखल केला। आमचं सर्वांचं साक्रीकर म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे कृत्य केलं असेल तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आमचं म्हणणं नाही। पण जे या गुन्ह्यात नव्हते त्यांचे नावं टाकले गेले, 307, 395 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले, हे गुन्हे त्यांनी दाखल करायला नाही पाहिजे होते। आमचं या मीडियाच्या माध्यमातून नबू शेठला पण विनंती की तुम्ही मोठेपणा दाखवून ज्या मुलांचे नावं चुकून टाकले गेले असतील त्या मुलांचे नाव काढून घ्या। आमच्या साक्रीमध्ये लोक शांततेने राहतात, शांततेने राहतील। इथं कुठल्या राजकीय लोकांचं काय हे नव्हतं। आम्ही सगळ्या समाज बांधव, मग तो मुस्लिम समाज असो, हिंदू असो, सगळ्या समाजाचे लोक, आपला दलित बांधव असो, सगळेजण आज या मोर्चाला सामील होते। आम्ही पोलिसांना विनंती केली की सदर याची चौकशी करू, याचे गुन्हे कमी करावे आणि यांच्या जामीन लवकरात लवकर करावे, आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती। घटनास्थळी गुड्डू पठाण नव्हता तरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे, तर आपलं काय मत, प्रशासनाला काय सांगाय? नाही, नुसता गुड्डू पठाणच नाही, पण इतर जे अजून 3-4 नावं आहेत ते घटनास्थळी नव्हते आणि आमचं म्हणणंच ते की जे घटनास्थळी नव्हते त्यांचे नावं तुम्ही का टाकले आणि कोणाच्या दबावाखाली नाव टाकले। परत जे असेल ते असेल, पण किमान आता कायद्याने त्यांना त्यांची प्रोसिजर करणे, त्यांचं म्हणणं आहे की फिर्याद दिल्यानंतर आम्हाला घेणं आहे, तर त्यांनी त्यांचं काम करताय, आम्ही आमचं काम करू, पण कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नको, करायला नको। जर साक्री शहरामध्ये कायदा सुव्यवस्था जर बिघडली याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील। कारण इथं असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आम्ही विनंती केली साहेबांना की आम्हाला कायदा सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे आणि आमच्या साक्रीत शांतता राहायला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र। दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी साक्री कोर्टाच्या बाहेर काही 7 ते 8 इसमांनी फिर्यादी यांना मारहाण केलेली होती, त्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता। त्यासाठी त्याच्या निषेधार्थ आज साक्री शहरातून एक मूक मोर्चा काढण्यात आला आणि त्यांनी निवेदन दिले पोलीस स्टेशनला। त्याच्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की जे लोक मारहाण करताना व्हिडिओमध्ये आहेत त्यांनाच आरोपी करण्यात यावं, इतरांना आरोपी करू नये आणि याच्यामध्ये पारदर्शक तपास करण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या होत्या। आपण त्याप्रमाणे त्यांना आश्वासित केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारे आहेत, युवक आहेत, त्यांनाच अरेस्ट करून पुढची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती करणार आहोत आणि त्यांच्याच विरुद्ध मान्य न्यायालयात घोषणापत्र सादर करणार। मोर्चा शांततेत संपलेला आहे, त्यांचं आपण निवेदन स्वीकारलं। सर, किती लोकांचे नाव दिले अंदाजे? या गुन्ह्यामध्ये मारहाण करताना एक 6 ते 7 तरुण दिसत आहे। एफआयआर मध्ये उल्लेख देखील तसाच आहे, 6 ते 7 नावांचा उल्लेख आहे। त्याच्यामध्ये जे
व्हिडिओमध्ये आहेत त्यांनाच आपण आरोपी करणार आहोत. ताब्यात कोणी घेतलाय का सर आतापर्यंत? आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये FIR मध्ये नाव असलेले एका इसमास ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती चिथावणी दिल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. त्याचा चौकशी करत आहोत, तपास करत आहोत. त्याला अरेस्ट करण्यात आलेले आहे. बाकी जे इतर मारहाण करणारे लोक आहेत त्यांचा शोध सुरू आहे. जनतेचं असं मागणं होतं का गुड्डू पठाण नव्हता घटनेस्थळी मारहाण करताना, तर त्याला अटक केलेली आहे. FIR मध्ये त्याचा उल्लेख आहे, नावाचा उल्लेख आहे. त्यांनी चिथावणी दिली आणि त्याच्यामुळे ते तरुण तिकडे गेले आणि त्यांनी मारहाण केली असा FIR मध्ये उल्लेख आहे, तसा रोष आहे. त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी त्याला अरेस्ट केलं. साक्री प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री.